लख सूर्यप्रकाश आहे आणि आम्ही लॉस एंजेलिस फिरायला बाहेर पडलेलो आहे। आज लॉस एंजेलिसची 4-5 परंतु अत्यंत महत्त्वाची ठिकाणं आपल्याला बघायची आहेत आणि मस्त सूर्यप्रकाश असल्याने पहिल्यांदा म्हणजे हे स्टेडियमच कोलोसियम स्टेडियमच बघायला मिळालं आहे। नॉर्मली उघडं नसतं, सुरुवातीत नव्हते, जे आमच्या आयटिनरीमध्ये नव्हतं, त्यामुळे या जरा बघू काय यात। या स्टेडियमची भव्यता आज जात असतानाच कळते हो। अरे बाप रे, रोम मधनं आणलेला दगड सुद्धा या कोलोसियम साठी ठेवलेला आहे। लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचं हे एक महत्त्वाचं स्टेडियम असणार आहे। 1,30,000 क्षमतेचं हे कोलोसियम स्टेडियम आहे आणि इथे प्रेस बॉक्स आहे, इथे बसायची जागा आणि ऑलिम्पिकची तयारी सुद्धा इथे चालू झालेली दिसते। खाली जे दिसतंय ते मुख्य मैदान नव्याने करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर जो ट्रॅक दिसतोय तो रनिंग ट्रॅक सुद्धा नव्याने बसवला जातोय। भव्य भव्य स्टेडियम आहे आणि 2028ला ऑलिम्पिकची काही महत्त्वाची खेळाची दृश्य ही इथं बघायला मिळते। वाव, लॉस एंजेलिसला मी आलेलो आहे आणि या शहराची विविध वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यातली काही तुम्हाला फक्त पटकन सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेतल्या बऱ्याचशा शहरांची नावं ही संतांच्या नावावरती दिलेली असतात। सॅन डियागो, सॅन फ्रान्सिस्को। लॉस एंजेलिसचं नाव मात्र एका स्पॅनिश राजकुमारीच्या नावाने देण्यात आलेलं होतं। हे शहर 1700 साल संपत असताना वसवलं गेलं। आत्ताच्या घडीला 2-3 गोष्टींसाठी हे शहर प्रसिद्ध आहे। एक म्हणजे इथलं बंदर खूप मोठं आहे की 70% अमेरिकेचा समुद्राचा जो माल नेण्यात घेण्याची गोष्ट आहे ती लॉस एंजेलिसमधनं होते। दुसरी गोष्ट म्हणजे हॉलिवूड इथं आहे, त्यामुळे या 2 गोष्टींवरती सुद्धा या लॉस एंजेलिसचं महत्त्व आपल्याला कळतं। टाउन सेंटरला आम्ही आलेलो आहे, थोडीशी भटकंती करतोय। सदर्न पार्ट ऑफ अमेरिका असल्यामुळे इथनं मेक्सिको जवळ आहे आणि त्यामुळे मेक्सिकन गोष्टींचं जर तुम्ही फिरवलं तर असं तुम्हाला शॉपिंग इथं दिसेल। इकडं बघा, हे बघा, या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मेक्सिकन स्टाईलच्या दिसतात। त्यामुळे इथलं शॉपिंग, इथलं खाणं, या सगळ्या गोष्टींवरती थोडासा मेक्सिकन लोकांचा मला एकंदर प्रभाव झालेला दिसतो। परंतु अजून खूप फिरायचं आहे, लॉस एंजेलिस खूप फिरायचं आहे, कारण आत्ता हा आमचा एक शॉर्ट ब्रेक होता, त्यामुळे आमची बस वाट बघतीये। चला जाऊया पुढच्या प्रवासाला, या। Unfortunately, Shannon Doherty died about 5 months ago. She fought cancer diligently for over 10 years. And may she rest in peace. That house right there, guys, looks like if you slam the front door, you get a head full of wood. That is the Thriller house from Michael Jackson's Thriller video. That's where the young lady's walking up in the full moon and you hear creatures crawl in search of blood to terrorize your neighborhood. That is 24-karat gold leafing on the fence and on the house where you see the circles by the windows. That's all gold. The next house on the right is 3 stories tall, sunroom, gazebo, one hell of a view. Look in the back and check out the Russian Orthodox Church. Right through there. लॉस एंजेलिसला आलेलो आहे मी आणि मंजिरी।
आणि लॉस एंजेलिस फिरत असताना जुन्या स्टाईलचं आर्किटेक्चरची घरं पाहिली आणि त्याच्यानंतर अशा या टेकडीवजा ठिकाणी आम्ही आलेलो आहे. तुम्हाला सांगतो अद्भुत आहे नाही काय, कारण आपण सगळेजण काही ना काही प्रमाणात बॉलिवूडचे शौकीन आहोत, पण आत्ता जे आम्ही आलेलो आहे ते लॉस एंजेलिस म्हणजे हॉलिवूडला आम्ही आलेलो आहे. थोडंसं झूम इन करतो नंतर म्हणजे तुम्हाला कळेल, कारण ही जी साईन आहे हे बघा, ही हॉलिवूडची साईन आहे. फक्त त्याच्या अगोदर तुम्हाला थोडी कल्पना द्यावी म्हणून या हिलच्या इथं आम्ही थांबलेलो आहे. सुंदर परिसर आहे, त्यामुळे आता हॉलिवूडची साईन तुम्हाला दाखवतो. हे आहे हॉलिवूड. लांबनं सुद्धा ही साईन एवढी प्रचंड मोठी दिसते आणि आमचा गाईड जो आहे तो सांगत होता ही जी अक्षर आहेत ही अक्षरं 4 ते 5 मजली आहेत आणि त्यामुळे कितीही लांबनं जरी तुम्ही पाहिलं तरी ही हॉलिवूडची साईन टकाटक मस्त दिसते. आणि खाली जे दिसतं ते हे असं लॉस एंजेलिस शहर पसरलेलं दिसतं. हे बघा, एवढा या कॅमेरा झूम होऊ शकत नाही, पण हा परिसर हा वेगळा आहे आणि नितांत सुंदर आहे. या संपूर्ण परिसराला काही महिन्यांपूर्वी जबरदस्त धक्का लागलेला होता, कारण हे तेच डोंगर आहेत ज्याच्यामध्ये प्रचंड मोठा वणवा पसरलेला होता. हे डोंगर त्या वणव्यामध्ये जळून खाक झाले होते. हॉलिवूडची साईनसुद्धा म्हणे जळून खाक झाली होती आणि ती वणव्याची आग लॉस एंजेलिस शहरात सुद्धा पसरलेली होती. त्यामुळे आता निसर्गाचा कोप काय आहे हे इथल्या लोकांना कळलेलं आहे आणि ज्या लोकांनी या ठिकाणी घरं घेतली आहेत त्यांना हेही कळतं आहे की निसर्गाची कृपा झाली तरच आपण इथं राहू शकतो, नाहीतर इथं राहणं हे जेवढं मजेचं आणि मानाचं आहे तेवढंच ते धोकादायकसुद्धा आहे. लॉस एंजेलिसच्या हॉलिवूड बुलेवार्डला आम्ही आलेलो आहोत आणि इकडे सगळ्याच गोष्टी मजेदार आहेत. पण खरी इथली अजून एक गंमत आहे आणि ते म्हणजे इथल्या जवळजवळ 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये हॉलिवूडच्या सर्व आत्तापर्यंत झालेल्या मोठ्या स्टार्सचे इथे आठवण करून ठेवली आहे, असे स्टार्स करून. त्यामुळे तुमचे आवडते स्टार्स कोण आहेत हे तुम्ही शोधा आणि त्याच्याबरोबर तुम्ही फोटो काढा. अशा टाईपचं हे परिसर आहे. त्यामुळे लोक वरती नाही खाली बघत चालत आहेत. मिळालेला आहे बीटल्सचा स्टार आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर बादशाह एल्विस प्रिस्लेचा सुद्धा मिळालेला आहे. लॉस एंजेलिसच्या सोव्हिनियर शॉपमध्ये एल्विस प्रिस्लेची ओरिजिनल गाडी ठेवलेली आहे. हे बघा, 1959 सालची ही गाडी आहे. काय आहे बघा, हा हा हा, फोन मी नाही त्याच्यामध्ये. अरे बाप रे, इमॅक्युलेट कंडिशन मध्ये ती ठेवलेली आहे. लॉस एंजेलिसला येण्याचे जे असंख्य फायदे आहेत त्याच्यात भटकंती आहे, खादाडी आहे, निसर्ग बघणं आहे, बीचेसना भेट देणं आहे, हॉलिवूडला भेट देणं आहे. नाही, त्याच्यापेक्षाही एक खूप मोठी गोष्ट घडली आहे. राजेंद्र देशपांडे माझा 9वीचा मित्र, किती सालानंतर आपण भेटतो? 79 सालावर भेटतोय. 45 वर्ष जवळजवळ होऊन गेलेली आहेत आणि आमचं हे प्रेम शाळेपुरतं मर्यादित नाहीये. आम्ही एका क्रिकेट टीमचे मेंबर होतो. संदीप भडसाळे कॅप्टन होता. त्यामुळे
या सगळ्याची आज आठवण झाली. आज जरा म्हणजे काहीच नाही, आज जरा जास्त शिकलेला आहे, थोडा जरा जास्त शिकलेला आहे. आणि आमची सगळी जी गँग होती, बरसावळे काय, हा काय, अतुल कानेटकर काय, हे हुशार लोक क्रिकेट सुद्धा खेळायचे पण अभ्यासातही टॉप होती. इथं येऊ सुरुवातीला कुठल्या क्षेत्रात काम केलंस तू? बायोमेडिकल सायन्सेस आणि मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीमधून? कुठे केलंय, फायझर मध्ये केलं, ॲमजन मध्ये केलं, जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये केलं. आणि आता आता मी माझी स्वतःची कंपनी आहे. बघितलं, तुम्हाला जर का असं वाटत असलं की माझे सगळेच मित्र टवाळ आहेत, तसं नाहीये. काही काही असे हुशार मित्र सुद्धा आहेत. लॉस एंजलिसला येऊन मित्र भेटून इतका आनंद झाला, काय सांगू तुला. अरे नंदू, आपली मुलं इतकी घट्ट आहेत. मोठी माणसं लहान माणसं आपल्याला काही लागत नाही. आपल्याला क्रिकेटने शिकवलं, तू तिकडून रन काढायला सुरुवात केली की मी इकडून धावणार आहे. बस, बस, बस. याला म्हणतात मैत्री आणि याला म्हणतात छान Great, तरी great. मित्र भेटण्याचा आनंद. मित्र फारच मजा रे, फारच मजा. हा बात. Love you. If Marilyn Monroe built it Marilyn herself, it Monroe's wouldn't pay घर. $6 million for it. And that was what it sold for. Beverly Hills, Chihuahua. Well, they had an art show, and I came and I seen a couple pictures that looked nice, and I asked the lady how much they were. Nothing fake, it was disgusting. बेवर्ली हिल्स, लॉस एंजलिस. I am convinced that rich people will eat anything that costs too much. It does not matter what it tastes like, it just matters what it's worth.